हातकणंगले तालुका विधी सेवा प्राधिकरण, शिरोली ग्रामपंचायत आणि शिरोली मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं ऊसतोड मजुरांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना हातकणंगले तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा पेठवडगाव न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश LM पठाण यांनी ऊसतोड कामगारांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं. केंद्र आणि राज्य सरकारच्या ऊसतोड मजुरांसाठीच्या अनेक योजना आहेत. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत ऊसतोड कामगारांना विमा संरक्षण दिलं जातं. त्याचबरोबर त्यांना आरोग्य विमाही उपलब्ध करून दिला जातो. त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सुविधाही या योजनांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. त्यासाठी तालुका स्तरावर किंवा ग्रामपंचायतींमधून ऊसतोड मजूर असल्याचा दाखला आवश्यक असतो. याचबरोबर नागरिकांनी लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित असणारे दावे आपापसात मिटवून घेतले तर पैसा आणि वेळ याची बचत होते आणि निर्माण झालेली कटुता कमी होऊ शकते, असंही न्यायाधीश पठाण यांनी सांगितलं. यावेळी ॲडव्होकेट MB पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी, संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीनं ऊसतोड मजुरांसाठी आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ग्रामविकास अधिकारी AY कदम, विठ्ठल पाटील, विजय जाधव, प्रकाश कौंदाडे यांच्यासह ऊसतोड मजूर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.